श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर बघा, नवरात्री चालू झालेली आहे आणि नवरात्रीमध्ये प्रत्येक जण बिझी आहे आपल्या कुलदेवीला, आपल्या आई जगदंबेला, आपल्या आई माता पार्वतीला सर्वजण खुश करण्यासाठी, आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी प्रत्येक जण सेवा करत आहे आणि प्रत्येक जणांची पहिल्या माळेपासूनच सुरुवात झालेली आहे। म्हणजे ज्यावेळेस घटस्थापना 15 ऑक्टोबरला ज्यावेळेस घटस्थापना झाली तेव्हापासूनच आपल्या सेवेला प्रत्येकाने सुरुवात केलेली आहे। तर आता काय आहे, 19 ऑक्टोबरला आहे पंचमी आणि ललिता पंचमी दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असतात आणि या पंचमी दिवशी आपल्या घरी देवीचं 5वं स्वरूप येणार असतं। तर स्कंद माता, देवी स्कंद माताचं स्वरूप आपल्या घरी येणार आहे। त्याबरोबरच आपल्याला स्कंद माता ही देवी विद्येचं स्वरूप देखील मानलं जातं। त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये आपले मुलांच्या मध्ये प्रगती व्हावी यासाठी काही सेवा, काही उपाय करायचे असतात। तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या घरामध्ये आपली मुलांचा स्वभाव बघा कसा असतो। काहींचे मुलं सर्वच ऐकत असतात, पण काहींची मुलं सर्व काही ऐकत नसतात। तर काहींची मुलं असे असतात की खूप अभ्यास करत असतात, खूप प्रयत्न देखील करत असतात, परंतु काय होत असतं की ज्यावेळेस ते अभ्यास करत असतात त्यावेळेस त्यांच्या ऐकल्यानंतर किंवा पाठांतर केल्यानंतर त्यांच्या तेवढ्यापुरतंच लक्षात राहत असतं आणि त्यानंतर थोडा वेळ झाला की ते विसरून जात असतात। अशा खूप काही अडचणी असतात मुलांच्या मध्ये। काहींना वाचताना पटपट वाचता येत नाही किंवा वाचताना झोप येत असते, कंटाळा येत असतो किंवा काहींना लिहिताना कंटाळा येत असतो। खूप प्रयत्न करून देखील तुमची मुलं तुम्ही अभ्यासामध्ये हुशार होत नाही। तर काय करायचं आहे, तर आपल्याला बघा महिन्याच्या प्रत्येक पंचमीला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी काही उपाय केले जातात। तर या देखील ललिता पंचमी दिवशी, कारण ती देवीच विद्येची देवता आहे, त्यामुळे तुम्हाला या दिवशी ललिता पंचमी दिवशी म्हणजेच 5व्या माळेला तुम्हाला हा नक्कीच उपाय करायचा आहे। आताचं युग हे कसं आहे की फास्ट फॉरवर्ड मध्ये युग आहे आणि आता कसं आहे की प्रत्येक मुलांच्या स्पर्धा चालू आहेत। म्हणजे प्रत्येक एकाच्या वर अशा प्रत्येकाच्या स्पर्धा चालू आहेत। म्हणजे कोणीही आता खालच्या लेवलला राहण्यास योग्य म्हणजे तयार नाही। तर प्रत्येकाला वरती जायचं आहे, म्हणजे प्रत्येकाला पहिला नंबर काढायचा आहे। तर प्रत्येकाची तयारी ही अशीच असते आणि आता कसं झालंय की प्रत्येकाला A1 हवं आहे आणि काय होत असतं की आपली देखील इच्छा असते की आपल्या मुलाने देखील A1 असावं, सर्वोत्कृष्ट असावं, प्रत्येक लेवलमध्ये त्याने हुशार असावं। परंतु काय होत असतं की सर्वांचीच बुद्धिमत्ता समान नसते, तर सर्वांच्यावरच आपली सरस्वती माता प्रसन्न नसते। तर त्यासाठी आपल्या मुलांवर देखील सरस्वती माता प्रसन्न व्हावी यासाठी देखील तुम्हाला या 5व्या दिवशी म्हणजेच माळेच्या 5व्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे। तर तुम्हाला सेवेमध्ये काय करायचं आहे की आपली मुलं हुशार व्हावी, आपली मुलं एकतर्फी व्हावीत, म्हणजे एकदा ठरवलं की ते यशस्वीरित्या पार करावं। आताची मुलं जर तसा विचार केला तर खूप चंचल आहेत। आपण जसं शिकवतो तशीच मुलं हुशार होत जातात, परंतु कधी कधी काय होत असतं की आपण शिकवताना सर्व काही चांगलंच शिकवत असतो, संपूर्ण ज्ञान त्यांना चांगलं देत असतो, पण ज्या वेळेस आपण त्यांच्याबरोबर 24 तास नसतोच, तर कधी कधी शाळेत गेल्यानंतर बाहेर जी बाकीची मुलं करतात त्यांचं देखील अनुकरण लगेचच करायला चालू करतात किंवा त्यांची एखादी वाईट गोष्ट असते तर लगेचच आत्मसात करत असतात। म्हणजे थोडक्यात काय असतं की आपण जरी चांगलं शिकवत असलो तरी देखील बाहेर गेल्यानंतर वाईट काही गोष्टी असतात ते लगेचच आत्मसात करत असतात। मग ते खोटं बोलणं असू द्या किंवा एखादी वाईट संगत असू द्या, ते काहीही असलं तरी ते लगेचच आत्मसात करतात आणि आपल्या मुलांच्या मध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं। तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठीच आपली मुलं हुशार व्हावी आणि प्रत्येक वेळी काय करायचं आहे की ज्यावेळेस त्यांनी पठण वाचलं, एखादं पुस्तकातला अभ्यास केला तर तो लगेचच लक्षात राहावा यासाठीच तुम्हाला या ललिता पंचमी दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा होता। सरस्वती माता ही विद्येची देवता आहे आणि जिथे सरस्वती माता आहे तिथे लक्ष्मी ही परत धावतच येत असते। म्हणजेच बघा, तुमच्याकडे जर सरस्वती माता तुमच्यावर प्रसन्न असेल तर तुम्ही खूप अभ्यास करणार, हुशार होणार आणि त्यानंतर तुम्ही आपोआपच लक्ष्मी कमवू लागणार। तर त्यासाठीच तुम्हाला सर्वात प्रथम सरस्वती माता तुमच्यावर प्रसन्न असणं तेवढंच गरजेचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे
की सरस्वती माताचा आता तुम्हाला ललिता पंचमी दिवशी काय करायचं आहे, तर तो उपाय तुम्ही स्वतः म्हणजे आईने जरी केला तरी देखील चालतो किंवा मुलांकडून जरी करून घेतलं तरी देखील चालतं. पण काय करायचं आहे की जर तुमच्या घरामधील मुलं लहान असतील म्हणजे 5 वर्षाच्या आतील मुलं असतील किंवा त्यापेक्षाही लहान मुलं असतील, तर तुम्ही हा उपाय करायचा आहे म्हणजे आईनं करायचा आहे. मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांचा विकास व्हावा, मुलांची स्मरणशक्ती वाढावी यासाठी हा उपाय आईने करायचा आहे. आणि ज्या मुलांना लिहिता वाचता येतं त्या मुलांनी हा उपाय करायचा आहे. आणि जर मुलं जरी नाही करत नसतील तरी देखील आईने स्वतः समोर बसून त्या मुलांकडून हा उपाय, ही सेवा करून घ्यायची आहे. आणि ही सेवा तुम्हाला काय करायची आहे, सरस्वती माताची सेवा करायची आहे. बघा तुमची मुलं जिथे अभ्यास करतात म्हणजे एखाद्या रूममध्ये असू द्या किंवा टेबल खुर्चीवरती जरी तुमची मुलं अभ्यास करत असतील तर तिथे तुम्हाला सर्वात प्रथम सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. आणि जरी तुमच्याकडे सरस्वती माताची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्हाला तो आणायचा आहे. आणि बघा टेबल खुर्चीवर जर बसून तुमची मुलं अभ्यास करत असतील तर तिथे तुम्हाला सरस्वती माता विराजमान करायची आहे. आणि माताच्या जवळ तुम्हाला एक मोरपंख ठेवायचा आहे म्हणजे सरस्वती माताजवळ एक मोरपंख ठेवायचा आहे. किंवा तुमची मुलं घरामध्ये कोणत्या कोपऱ्यामध्ये अभ्यास करतात किंवा जिथे तुमची मुलं अभ्यास करतात तिथे तुम्हाला सरस्वती मातेचा एक फोटो लावायचा आहे. आणि त्या फोटोजवळ तुम्हाला एक मोरपंख चिकटवून ठेवायचा आहे. तर जिथे तुमची मुलं अभ्यास करतात त्याच ठिकाणी तुम्हाला हा सरस्वती मातेचा फोटो आणि मोरपंख ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आता पंचमी दिवशी म्हणजे ललिता पंचमी दिवशी नवरात्रीच्या 5वे माळे दिवशी तुम्हाला सेवा काय करायची आहे, त्याबरोबरच तुम्ही सुरुवातीला सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ललिता पंचमी दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. सर्व कामे देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांकडून एक मंत्र म्हणून घ्यायचा आहे आणि तो सरस्वती मातेचा मंत्र आहे. तर तो मंत्र कोणता आहे आणि तो मंत्र जरी सुरुवातीला तुमच्या मुलांना म्हणता येत नसेल तर तुम्ही स्वतः त्या मुलांकडून पाठ करून घ्यायचा आहे आणि नंतर मुलांना त्या मंत्राचा जप करायचा आहे. तर तो मंत्र कोणता आहे, तर तो मंत्र ओम ऐं व्रीं क्लीं श्री सरस्वते भूतजनने स्वाहा हा मंत्र तुम्हाला तुमच्या मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे. मी अजून एकदा तुम्हाला हा मंत्र सांगते. ओम ऐं व्रीं क्लीं श्री सरस्वते भूतजनने स्वाहा हा मंत्र आहे. परत एकदा सांगते, अजून एकदा ऐका. ओम ऐं व्रीं क्लीं श्री सरस्वते भूतजनने स्वाहा अशा प्रकारचा हा मंत्र आहे. शक्य असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते. हा मंत्र तुम्हाला तुमच्या मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे. सकाळी म्हणा, दुपारी म्हणा, संध्याकाळी म्हणा. हा मंत्र तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तुमच्या मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे. तरी तुमची मुलं जरी कॉलेजला जात असतील किंवा जरी मोठे असतील, शिकत असतील, तरी देखील तुम्हाला हा मंत्राची एक माळ जप तुम्हाला देवघराच्या समोर बसून करायचे आहे. किंवा तुमच्या घरामध्ये जरी घटस्थापना असेल तर तिथे तुम्हाला बसून या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र परत एकदा सांगते, तुम्ही ऐका. ओम ऐं व्रीं क्लीं श्री सरस्वते भूतजनने स्वाहा भूतजनने स्वाहा अशा पद्धतीने तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. एकच माळ तुम्हाला ललिता पंचमी दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या माळे दिवशी 5व्या माळे दिवशी तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. कसं आहे की या देवी शास्त्र पुराणामध्ये सांगितलेलं आहे की या नवरात्रीमध्ये तुम्ही जो कोणता उपाय करणार आहात, जो कोणतीही तुम्ही सेवा करणार आहात, त्या सेवेचं फळ हे प्रत्येकाला 100% मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा ही करायची आहे. कारण या 9 दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये देवी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते. त्यामुळे देवी तुम्ही एखादी चांगली गोष्ट केली तर त्याचं फळ देखील लगेचच देत असते. त्यामुळे तुम्हाला जी कोणतीही सेवा तुम्ही करणार आहात त्याचं फळ देखील तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तर त्याबरोबर एक माळ तुम्हाला या मंत्राचे जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी मुलं आहेत 7-8 वर्षाच्या नंतरची किंवा 5 वर्षाच्या जी पुढची मुलं आहेत त्या मुलांच्या जिभेवरती तुम्हाला एक मंत्र लिहायचा आहे. तर तो मंत्र तुम्हाला त्या जिभेवरती तुम्ही जिभेवरती मधाने तो मंत्र लिहायचा आहे. आणि तुम्हाला दर्भाची काडी घरामध्ये आणून ठेवायची आहे. नसेल तर तुम्हाला दर्भाची काडी घरामध्ये आणायची आहे. कारण हा उपाय तुम्ही प्रत्येक महिन्याच्या पंचमीला जरी केला तरी देखील चालतो. आणि आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी हा उपाय प्रत्येक आईने हा महिन्याच्या पंचमीला करावाच. त्यासाठी तुम्हाला ही काडी घरामध्ये आणूनच ठेवायची आहे. तर तुम्हाला काडी तुम्हाला दर्भाची काडी तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहे. आणि
बाळाच्या जिभेवरती तुमच्या आणि 5 वर्षाच्या पुढच्या मुलांना तुम्ही करायचं आहे. तर जिभेवरती तुम्हाला लिहायचं आहे ए. ए लिहायचा आहे. आता बघा मी तुम्हाला मंत्र सांगितलेला ओम ए, त्यातला ए लिहायचा आहे. तर ए कसा लिहायचा आहे ते एक एडक्याचा काढायचा आहे, त्याच्यावरती एक मात्रा द्यायचा आहे आणि टिंब द्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक एडक्याचा त्या मुलांच्या जिभेवरती काढायचा आहे. तुमची मुलं मोठी जरी असली तरी देखील चालेल, जॉब करत असेल तरी देखील चालेल, परंतु जेवढे शिकत असतील तिथपर्यंत जरी तुम्ही काढलं तरी देखील चालेल. फक्त तुम्हाला ए अक्षर काढायचं आहे, म्हणजे त्या मंत्रातला ए जे आहे ते अक्षर काढायचं आहे. कारण हा मंत्र तुम्ही ए जरी नुसतं लिहिलं तरी ते अक्षर तुमच्या संपूर्ण मंत्र तिथे समाहित होत असतो आणि त्या व्यक्तीवर सरस्वती माताची कृपा होत असते. आणि असं म्हटलं जातं की ज्या जिभेवर ए हे अक्षर काढलं जातं तर तिथे साक्षात सरस्वती माता विराजमान असते आणि त्या विद्यार्थ्याला कधीही चुकीच्या रस्त्याने जाऊ देत नाही आणि प्रत्येक वेळी त्याच्या जिभेवर सरस्वती माता आहे म्हणजे तो यशस्वी होत जातो. आणि ज्यावेळेस तो यशस्वी होतो त्यावेळेस तो आपोआपच त्याच्याकडे लक्ष्मी धावतच येणार आहे. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि प्रत्येकाने ही ललिता पंचमी दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पंचमी दिवशी तुम्हाला ही सेवा नक्कीच करायची आहे. प्रत्येकाने आपली मुलं हुशार व्हावीत, आरोग्यात त्यांच्या सुधार व्हावा आणि चंचल वृत्तीची व्हावी. एकदा जरी वाचलं तरी देखील लगेचच लक्षात राहावं, यासाठीच तुम्हाला ही सेवा करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करता त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आपली मुलांचं आपण स्वतःसाठी जगत असतो किंवा आपल्या कुटुंबासाठी जगत असतो, परंतु प्रत्येक आई हे आपल्या घरामध्ये कशी सुख समाधान शांतता लावेल, आपल्या घराची कशी प्रगती होईल, आपली मुलं कशी यशस्वी होईल यासाठीच प्रत्येक आई ही झटत असते, प्रत्येक आई ही प्रयत्न करत असते आणि त्यासाठीच आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि ही सरस्वती माता तुमच्या घरामध्ये तिथे स्थायिक ठेवायची आहे, म्हणजे जिथे मुलं अभ्यास करतात तिथे तुम्हाला सरस्वती माता ठेवायची आहे आणि तिथे मुलांना अभ्यासाला बसवायचं आहे. सरस्वती माताच्या चरणी तुम्हाला एक मोरपंख ठेवायचा आहे आणि तिथे दररोज मुलांना ते सरस्वती माताचा आशीर्वाद घेऊनच अभ्यासाला बसवायचं आहे. अशा पद्धतीने देखील तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती करू शकता. तर एवढीच माहिती तुम्हाला सांगायची होती. तर महत्त्वाचं म्हणजे ललिता पंचमी दिवशी तुम्ही हा उपाय नक्कीच करून पाहायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुमची आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी. धन्यवाद.